भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रेम दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर पटांगणात भव्य आरोग्य आणि रक्तदान तसेच लोकउपयोगी शिबिर आयोजित करण्यात आले। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांनी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रेम दशरथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करी शुभेच्छा दिल्या। तर आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजक नितीन पाटील, रोहित दशरथ पाटील, अविनाश गायकर, प्रणव पगार, अभिजित गोधडे, जयेश वाघ, प्रणव जगताप, बंटी बोडाई, लखन लांबे, केतन पाटील, ॲडव्होकेट अनिकेत खरजुल यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच मित्र परवाने केला आहे। आरोग्य शिबिरात लाडकी बहीण केवायसी मोफत अपडेट सुविधा, ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी, सुशीला आय केअर मार्फत नेत्र तपासणी, मोफत मधुमेह, मोतीवाला होमिओपॅथी कॉलेज मार्फत आरोग्य शिबिर, रक्तदाब, हृदयरोग, दंतरोग, पचनतंत्र विकार तसेच महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या। तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीसह मोफत सल्ला आणि आवश्यक रुग्णांना चष्मे आणि औषध वाटप केले। तसेच रेडियंट प्लस हॉस्पिटल आणि आय केअर सेंटर यांनी या शिबिरात सहभाग घेतला। शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, भाजपाच्या शहर सरचिटणीस रश्मी हिरे, मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांच्यासह भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले। वाढदिवस हे निमित्त मात्र असले तरी नागरिकांच्या आरोग्याचा तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी महापौर दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेम पाटील यांना मिळालेल्या सामाजिक बांधिलकीचा वसा म्हणून हा स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आणि तुला माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं आणि आपल्या प्रभाग 9 मधनं तुम्हाला खूप खूप तुला शुभेच्छा, धन्यवाद। त्याच्या सगळ्यांना कामात येतील। आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा। दादांचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, खूप प्रेमळ स्वभावाचं असं व्यक्तिमत्व आहे। त्यांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या आणि त्यांच्या पाठीशी सगळेजण आपण उभं राहू। आणि दादा ह्यावेळेस 100% नगरपालिकेत राहणार आणि आम्ही पण सोबत, आम्हाला पण सोबत घेऊन जा। धन्यवाद। ज्यांचा वाढदिवस पाटील यांना सर्व नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देते। प्रेमदादाचं काम आणि अतिशय प्रेमळाचा स्वभाव प्रेमदादाचा आहे। प्रेमदादांचे आज आरोग्याचे शिबिर जे भरलं आहे ते सर्व नागरिकांचे त्याचा चांगला लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि माझ्या बेंडकुळे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देते। धन्यवाद। सोशल मीडिया ॲक्टिव्ह कर असं म्हणजे खूप चांगलं काम आहे त्याचं। आत्ताच आपण इथे भव्य आमदार बघितलं की प्रेमदादांनी अतिशय चांगलं नियोजन करून सगळ्या टीमने पर्सनली एक 15-20 मुलांची टीम लावून प्रत्येकाचे फॉर्म भरून, असं नाही का मी माझी महापौरांचा मुलगा आहे आणि मी फॉर्म भरणार नाही, मी हे काम करणार नाही, अक्षरशः पडेल ते काम त्या दिवशी प्रेमदादा करत होता। अक्षरशः खुर्च्या लावण्यापासून लोकांचे फॉर्म भरण्यापासून, म्हणजे आपण म्हणतो की जसा एखादा तळागाळातला कार्यकर्ता कसा असतो तसा आमचा प्रेमदादा आहे। बघितलं तर जर कार्यक्रमाची वेळ जर नारायण जाधवला 10ची दिली तर 2 मिनिटं आधीच आपणची गाडी आमच्या आनंदोरी स्टॉपवर राहायची। असं प्रेमदादा पाटील या ठिकाणी समाजामध्ये करताय। आजच्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी अतिशय छान केलं। या भागातील या नागरिकांना चांगला उपचार या ठिकाणी मिळावा म्हणून त्यांच्याबरोबर कायमच त्यांच्यावर प्रेम करणारे मोतीवाला जे सर या ठिकाणी आले, त्या सर्व टीमचं इतकं प्रेम आहे की कायमच मोतीवाल्याला प्रेमदादांनी फोन केला तर लगेच ती टीम आमच्यासाठी उपलब्ध होती, पक्षासाठी उपलब्ध होती आणि कोणत्याही भागात जाऊन चांगली सेवा देते। झाला आणि तिथेच आज आपल्या विद्यमान आमदार सगळ्यांच्या नम्र, संयमी, शांतता वातावरण तयार करणाऱ्या आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेमदादाचा आज वाढदिवस 35 वर्षाचा प्रेमदादा पूर्ण झालेला आहे। आज संजयराव आणि शहाळे, नारायण, रश्मी, हेमलता कांडेकर, बेंडकुळे, सविता, सगळ्या अशोक, आमचा गौरव, ही सगळी, सागर, डॉक्टर शुक्ल, डॉक्टर भालेराव, कोणी राहिलं असेल माझ्याकडनं तर सगळे मान्यवर आणि तुम्ही उपस्थित असलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, उपस्थित सगळ्या तपासणीसाठी जेवढे डॉक्टर, जेवढे नामवंत हॉस्पिटलची टीम आलेली आहे, सगळ्या हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांपासून ज्युनियर, जन्मदिवस हा निमित्त आहे पण समाजसेवेचं देखील एक संधी असते आणि ही संधी बंदावणे पाटील आपल्याला पाहायला मिळते। कारण काय असतं, निमित्त असतं। जसं दिवाळी असते, आता दिवाळी होऊन गेली, पण माणूस काय म्हणते माहिती का, 4 घरांच्या जरी घरात केलेल्या असल्या ना ते म्हणतं पाहुणा आलाय, अर्धी त्यांना द्या, अर्धी आपल्याला ठेवा। कारण हे प्रसन्न भूमिकेचं एक सणासुदीचं आपलं नातं विणलेलं असतं आणि ह्याच नात्याने आपण पुढे पुढे चालत असतो।
आणि पुढे पुढे चालताना आता आमदार त्याच म्हणाल्या, आप्पा दिवाळीमध्ये कसं आहे, आपला कामगार वस्तीतला भाग आहे चिडको सातपूर, आणि त्यामुळे आपल्या फराळाचं सगळ्यांना ठेवायचं होतं, पण हे सगळे गावाला जातात आणि मग तिकडनं आले म्हणजे आता जशी रश्मी म्हणाली की आता दिवाळीला गेलेले, त्या म्हणाले आता एक सिडकोला कार्यक्रम ठेवायचा, ताजं फराळ तयार करायचं. ते सगळे मला म्हणतात प्रेम जनता पार्टीचा आलात, तुम्हाला मनापासून काय असतं, मुलासाठी मुलींसाठी कुटुंबासाठी जे येतात त्याच्यामध्ये माणूस कधीच विसरत नाही. एक वेळेस तुम्ही पैसे देऊ नका, वेगळं खा, परत शेवटचं रुग्ण जाईपर्यंत कृपया आपली टीम जाणार नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी अशी आपल्याला मी नम्र विनंती करतो. कारण काय असतं, हळूहळू आणि गेल्या पिशवी हातात पाहिली कुठं गेल्या होत्या. व्यस्ततेमध्ये सुद्धा त्यांचा व्यवसाय असेल किंवा सर्व काम असेल हे सगळं बघून मी कधीच ऐकलेलं नाही किंवा कधीच ओरडताना ऐकलेलं नाही. अगदी शांततेत कुठलाही प्रसंग असला तर तो अगदी त्यांच्या खुबीने ते हँडल करतात आणि त्यामुळे प्रेमदादाचं एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या या प्रभागात आहे. पाटील कुटुंबात आपण बघतो की दशरथप्पा ज्यावेळेला महापौर होते 2002 साली, त्यावेळेला मी सुद्धा नगरसेविका होते आणि त्यावेळेला संपूर्ण नाशिकमध्ये दशरथप्पांची एक वेगळी क्रेज होती की महापौर असावं तर दशरथप्पांसारखा असं सगळेच जण म्हणायचे. मग पाणी कुठे कमी असेल तर तिथे ते स्वतः जाऊन बघणार किंवा विविध उपक्रम त्यावेळेला राबवले आणि शहरात एक वेगळी ओळख, आपल्या जिल्ह्यात वेगळी ओळख आपण तयार केलेली होती आणि त्यामुळे त्यांचा वारसा घेऊन आता प्रेमदादा हे काम पुढे चालवतो आहे. आपण बघतो की राजकारणात येताना नेहमीच आक्रमक असावं लागतं किंवा नेहमीच खूप बोललंच पाहिजे असंही नसतं. कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की गेल्या 25 ते 30 वर्षापासून या क्षेत्रात काम करत असताना त्यांनी मग सांगितलं की खूप सासुरवास भोगला, तरी देखील आपण आपल्या शांततेत काम केलं की आपोआप आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे तिथपर्यंत आपण पोचत असतो. आणि त्यामुळे प्रेमदादाने आत्तापर्यंत अनेक कामं या आपल्या या प्रभागात असतील नाशिकमध्ये केलेले आहे. सामाजिक कामात नेहमीच पुढे असलेले खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आत्ताच उल्लेख केला की इथे रेशन कार्डचं शिबिर आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिर या दोन्ही शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि खूप मोठ्या स्वरूपात हे शिबिर भरवलेले होते. रेशन कार्डची आज प्रमुख समस्या आहे की बऱ्याच लोकांच्या भागात रेशन कार्डचं शिबिर आयोजित केलेलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा एवढं मोठं शिबिर जर आयोजित करायचं असेल, लाईट बंद असं काही ना काही तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागायचं. परंतु या पुढील काळात आपल्याला जर आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल, आपल्या प्रभागात विकासाची गंगा आणायची असेल, आपले सगळे कामं करायचे असतील तर निश्चितच मला वाटतं प्रेमसारखा एक कार्यकर्ता हा पुढे गेला पाहिजे. इथे त्यांना आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. कायम दहशतीच्या वातावरणात इथले लोक हे राहिलेले आहेत आणि कायम त्यांच्यावर काही ना काही जशी डोक्यावर टांगती तलवार असते त्या पद्धतीने आपल्याला इथे राहावं लागत होतं. परंतु या पुढील काळात आपल्यालाच हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण पुढील काळात प्रेमदादाला चांगली साथ द्या असं मी आपल्याला खास करून सांगेन. इथे आज आमच्या महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. अजूनही जसं आप्पांनी सांगितलं की आपण घरी गेल्यानंतर आपल्या परिसरात खास करून प्रभाग क्रमांक 9 साठी पूर्ण महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. सातपूरमध्ये ती बैठक घेतली. त्या काळामध्ये सांगितलं ताईंनी की भारतीय जनता पक्षाचे जेवढे पदाधिकारी असतील या प्रभाग क्रमांकावरून जे काही काम लोकांसाठी असेल ते पूर्णपणे तत्काळ तुम्हाला त्या गोष्टी करायला लागेल अशी सूचना आपल्या माननीय सीमाताई हिरे यांनी दिलं. आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी आयोजक केलं नितीन भाऊ पाटील, रोहित पाटील, लखन असेल, बंटी असेल, जयेश, प्रणव पगार, प्रणव जगताप यांनी एक असा विचार केला की दादा स्टेज कार्यक्रम करण्यापेक्षा गाजावाजा न करण्यापेक्षा आपण आरोग्य करू. आणि नेहमीच मला एक आवड आहे त्या गोष्टींची की आरोग्य शिबिर असो किंवा लोकांच्या हेतूने ज्या लोकांना ज्या योजना असतील त्या आपण लोकांपर्यंत कशा पोहोचवणार या माध्यमातून मी बरेच योजना आणि शिबिरं घेत आलो. मी आपलं आणि याच्या आधी पण आम्ही सातपूर मंडळाच्या मार्फत भारतीय जनता सातपूर मंडळाच्या माध्यमातून बरेच प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही कार्यक्रम राबवत आहे आणि राहणार आहे. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायला आपला सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि खास करून आज सगळ्या ज्या आरोग्य शिबिरासाठी त्यांनी मोठं योगदान केलं तर आपले मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचे माननीय श्री फराजभाई मोतीवाला त्यांनी येऊन
नेहमी 20 वर्षापासून ते शिबिर आपणचा वाढदिवस असो किंवा माझा वाढदिवस असो हे नेहमी सहकार्य करत असेल. तसंच रेनियन हॉस्पिटल आमचे डॉक्टर नायर सर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच सुशीला आय केअर डॉक्टर शरद पाटील, सुशील सर. बाईट या कार्यक्रमाला शहाजी अप्पा शहाणे, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, उषा बेंडकोळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर, गौरव बोडके, सुनील मेहत्रे, सागर निगड, माणिक गायकर, गुलाब माळी, सागर वैष्णव, अशोक जाधव, मनीषा गांगुर्डे, दिनकर कांडेकर, शरद शिंदे, दशरथ लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आपलं आरोग्य आपली जबाबदारी या संकल्पनेला साजेशी अशी ही उपक्रम शृंखला ठरली. या कार्यक्रम तसेच शिबिराचे आयोजक नितीन पाटील, रोहित दशरथ पाटील, अविनाश गायकर, प्रणव पगार, अभिजित गोदडे, जयेश वाघ, प्रणव जगताप, बंटी बोडाई, लखन लांबे, केतन पाटील, ॲडव्होकेट अनिकेत खरजुली यांनी केले. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.